तर हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो. तर तुम्हाला पाहायचंय मी आता सध्या कुठे सी कुठे असणार आहे नेहमीप्रमाणेच आपल्या या बकऱ्यांकडे. सो आता मी तुम्हाला इथलं जे लोकेशन आहे ते दाखवतो. मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे जे आहे ते लोकेशन आहे. पावसाने जरा यावर्षी पडणार नाही असं वाटते, कारण आता गणपती गेले आणि आता गटाच्या वेळेस पडतोय का नाही माहीत नाही. जर म्हणजे जेव्हा नवचंडीत जर पडला तर ठीक, नाही पडला तर काही सांगू शकत नाही पडेल की नाही, मग दुष्काळ आहेच. मग या बकऱ्यांना काय खायला नाही, प्यायला नाही, काहीच नाही भेटणार आहे. आणि तर आता हे बघा, आता बकऱ्यांची मज्जा आहे. आता भरपूर चारा आहे त्यांना, कुठेही चारा भेटू शकतो. आता म्हणजे बाजरीचा सीझन चालू आहे, बाजरी काढणं चालू आहे. तर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये बाजरी काढून टायली भरून चाललेली घेऊन. आणि ही आमची बकरी आहेत, चरत आहेत. ही जी मेंढी दिसते तुम्हाला समोरची, ही अजून काय म्हणजे येली नाही, म्हणजे गाभणी बहुतेक, मे बी गाभणी आहे. आता आणखी तरी 2 महिने लागतील यायला. 3 महिन्याची गाभण दिसते. आणि ही बघा पाठीमागं तुम्ही बघू शकता, इथं एक विहीर आहे, गबार. तर याच गबारामध्ये आम्ही पोहायला शिकलो होतो लहानपणी. आणि इकडं पण मेंढ्या आहेत. ही जी मेंढी आहे ती पण गाभणी. ही जी मेंढी आहे ती गाभणी. ते करडू पण गाभणे आमचं छोटं म्हणजे 1.5 वर्षाचं आहे. आता वर्षाची गाभणी राहतात. तर ही बघा, ही काय लावर गाभणी नाही, पण हिची जी बहीण आहे ती गाभणी. ती बहीण कुठे हिची का इथं आहे. ही बघा, ही जी गाभणी आहे ती बहीण तिची गाभणी आहे. आणि हे खंडुळण आहे गाभणं. आणि बाकीचं जे आहे ते इथलं वातावरण अशा प्रकारे आहे. सो मित्रांनो, मी थोडा आजारी असल्यामुळे मित्रांनो मला जास्त बोलता येत नाही आहे. सो कसं वाटलं इथलं वातावरण, कमेंट प्लीज, शेअर, लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब. डू वॉच एव्हरी व्लॉग ऑन माय यूट्यूब चॅनल. सो टेक केअर गाईज, बाय, धन्यवाद.